श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त. मंडळी, आपल्या घरामध्ये अशी 5 झाडं लावली तर असं म्हणतात की ती 5 झाडं आपल्याला लोहचुंबकासारखा आपल्याला पैसा देते, धनदौलत देते आणि सुखशांती देते. घरात लावा माता लक्ष्मी व भगवान विष्णूंना आवडणारी ही 5 शुभ झाडं. ही पैसा खेचून घेणारी आहेत आणि घरामध्ये सुखशांती देणारी सुद्धा आहेत. चला तर मग सुरुवात करूया. पूर्ण व्हिडिओमधली माहिती ऐका आणि लाईक करायला विसरू नका. घरात तुम्ही कोणती झाडे लावतात, डेकोरेशनला कोणत्या वस्तू ठेवता, या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात. घरातील झाडं ही वातावरण स्वच्छ, शुद्ध आणि पवित्र करणारी असतात. तर काही झाडं, रोप ही माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंना आकर्षित करणारी असतात. या झाडांमुळे सतत धन व सुखशांती आपल्या घरामध्ये आकर्षित होते. त्यामुळे ही झाडं नक्की आपल्या घरामध्ये लावावी. घराचं वातावरण आपल्या जीवनशैलीवर आणि मानसिक आरोग्यावर खूप मोठा प्रभाव टाकतं. भारतीय वास्तुशास्त्र आणि टेंग शुई यासारख्या प्राचीन शास्त्रामध्ये मानवी जीवनावर ऊर्जेचा प्रभावाचं महत्त्व वारंवार अधोरेखित केलं गेलं आहे. आपलं घर कसं सजवलं आहे, कोणत्या वस्तू कुठे ठेवलेल्या आहेत आणि घरातील ऊर्जेचं संतुलन कसं आहे याचा आपल्या आरोग्य, संपत्ती आणि सुखशांतीवर थेट परिणाम होतो. विशेषतः घरात ठेवलेल्या रोपांचा आपल्या जीवनावर सकारात्मक प्रभाव पडतो असं वास्तुशास्त्र सांगत असतं. ही रोप केवळ घराचं सौंदर्य वाढत नाही तर नकारात्मक ऊर्जा दूर करून सकारात्मक ऊर्जा निर्माण करतात. काही विशिष्ट रोप तर घरातील आर्थिक अडचणीसुद्धा दूर करण्यासाठी उपयुक्त ठरतात असं मानलं जातं. त्यामुळे योग्य प्रकारची रोप घरामध्ये ठेवणं अत्यंत महत्त्वाचं ठरतं. या लेखात आपण अशा 3 विशिष्ट रोपाबद्दल जाणून घेणार आहोत जी घरात ठेवल्याने आर्थिक समस्या कमी होतात, समृद्धी वाढते आणि नशीब उजळतं असं वास्तुशास्त्र सांगतं. ही रोप कोणती आहेत, त्यांची काळजी कशी घ्यावी आणि घरात त्यांची दिशा कुठे ठेवावी याबाबत आपण सविस्तर माहिती घेऊया. सर्वात पहिले येतं मनी प्लॅन्ट. मनी प्लॅन्ट समृद्धीचे प्रतीक मानलं जातं. मनी प्लॅन्ट हे घरात सर्वाधिक लावले जातेच आणि सर्वाधिक लावले जाणारे रोप आहे. वास्तुशास्त्रानुसार मनी प्लॅन्ट समृद्धी आणि संपत्तीचं प्रतीक मानलं जातं. हे रोप घरात पूर्व आणि दक्षिण कोपऱ्यामध्ये ठेवणं खूपच शुभ मानलं जातं. मनी प्लॅन्ट घरातील नकारात्मक ऊर्जा दूर करतं आणि आर्थिक स्थितीत सकारात्मक बदल घडवून आणतं. मात्र त्याला जमिनीत न लावता पाण्यात ठेवलं तर त्याचे फायदे अधिक होतात. नंबर 2 झाड आहे तुळस. सकारात्मक ऊर्जेचं स्तोत्र आणि तुळस ही भारतीय संस्कृतीत पवित्र मानली जाते आणि अनेक घरामध्ये तुळशीचं स्थान अत्यंत महत्त्वाचं आहे. वास्तुशास्त्रानुसार तुळशीचं रोप घरात ठेवणं शुभ मानलं जातं कारण ते सकारात्मक ऊर्जा निर्माण करतं आणि नकारात्मक ऊर्जा दूर करतं. तुळशीला रोज पाणी दिल्याने आणि तिची पूजा केल्याने घरात आर्थिक अडचणी कमी होतात आणि मानसिक शांतीसुद्धा लाभते. नंबर 3 आहे बांबू प्लॅन्ट. यश आणि प्रगतीचे प्रतीक. बांबू प्लॅन्ट हे फेक शुई आणि वास्तुशास्त्रात शुभ मानलं जातं. हे रोप सौम्य ऊर्जा आणि स्थैर्याचं प्रतीक असेही म्हटलं जातं कारण बांबू प्लॅन्टला लकी बांबू असंही म्हटलं जातं कारण ते यश, प्रगती आणि दीर्घायुष्याचं प्रतीक मानलं जातं. हे रोप घरात पूर्व किंवा दक्षिण पूर्व दिशेला ठेवणं योग्य असतं. बांबू प्लॅन्ट घरातील आर्थिक स्थैर्य टिकून ठेवण्यात आपल्याला मदत करतं. स्नेक प्लॅन्ट. समोरचं आपल्या पुढचं झाड आहे स्नेक प्लॅन्ट. आरोग्य आणि संपत्तीचं प्रतीक. स्नेक प्लॅन्ट हे स्वच्छ वातावरण निर्माण करणारं आणि आरोग्याशी फायदेशीर मानलं जातं. वास्तुशास्त्रानुसार हे रोप हवेतील विषारी घटक शोषून घेतं आणि सकारात्मक ऊर्जा पसरवतं. स्नेक प्लॅन्ट घरातील संपत्ती वाढवण्यासाठी उपयुक्त ठरतं. याला विशेषतः झोपण्याच्या खोलीत ठेवणं खूपच फायदेशीर मानलं जातं कारण ते शांत झोपण्यासाठी देखील खूप उपयोगी आहे. पुढचं झाड आहे लिंबाचे झाड. लिंबूचे झाड आपल्याला भरपूर फायदे देतात. घरातील ताण तणाव कमी करत असतात. लिंबाच्या झाडाला घरात ठेवणं वास्तुशास्त्रानुसार खूपच शुभ मानलं जातं. हे झाड ताण कमी करत असतं आणि घरातील वातावरण प्रसन्न करत असतं. लिंबाचे झाड सकारात्मक ऊर्जा निर्माण करतं आणि नकारात्मक विचारांना आपल्या डोक्यातून दूर करत असतं. घराच्या मुख्य दरवाजावर हे झाड ठेवल्यास ते आर्थिक उन्नती आणि सौख्यासाठी उपयुक्तसुद्धा ठरतं. घरातील वातावरण सुधारण्यासाठी आणि आर्थिक स्थितीत सकारात्मक बदल घडवण्यासाठी मनी प्लॅन्ट, तुळस
आणि बांबू प्लॅन्ट यासारखी रोप अत्यंत फायदेशीर ठरतात। या रोपांनी घरात सौंदर्य तर वाढतंच, पण वास्तुशास्त्रानुसार ती तुमच्या जीवनात आनंद, समृद्धी, धैर्य घेऊन येतातच। मंडळी, ही माहिती आवडली असेल तर प्लीज आपल्या व्हिडिओला लाईक करा। माहिती आवडली असेल तर शेअर करा। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। श्री गुरुदेव दत्त। श्री स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ।